नमस्कार, जय शिवराय. तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर जन्माष्टमी निमित्त हा दुसरा बॅनर असणार आहे. बॅनर आवडला तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर या चॅनलवरील मटेरियल डाउनलोड कसे करायचे हे माहीत नसेल तर हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा एक वेळेस व्हिडिओ नक्की चेकआउट करा. तर या व्हिडिओचे मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे आणि मटेरियलला छोटासा पासवर्ड आहे, त्यामुळे व्हिडिओ नीट बघा. आणि तुम्हाला कोणतीही अडचण येत असेल तर आपल्याला इंस्टाग्रामला मेसेज करत जावा. इंस्टाग्रामला आपण नेहमी रिप्लाय देत असतो आणि इंस्टाग्रामला तुम्ही फॉलोही करा. तुम्हाला मटेरियल जर पाहिजे असेल तर आपण जन्माष्टमीच्या दिवशी सगळं मटेरियल टाकून देतो, म्हणजे PLP ते प्रोव्हाइड करून देतो आपल्या टेलिग्रामला. तर तिथेही फॉलो करू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करून घेऊया. मोबाईलच्या स्क्रीनवर पिक्सेलेबल ॲप ओपन करून घेऊया. तर मोबाईलच्या स्क्रीनवर पिक्सेलेबल ॲप ओपन केला आहे. मोबाईलच्या स्क्रीनवर पिक्सेलेबल ॲप ओपन केल्यानंतर 3 डॉटवर क्लिक करून ओपन PLP फाईल यावर क्लिक करायचे आणि इथे श्रीकृष्ण जन्माष्टमी #2 हे प्रोव्हाइड केले. तर या प्रकारे असणारे आपली श्रीकृष्ण जन्माष्टमीचा बॅनर तर या प्रकारे केला आहे. तर यात तुम्हाला आता जे चेंजेस करायचे ते तुम्ही करू शकता. तर या प्रकारे पहिलं बॅकग्राऊंड घेतलंय. पूर्ण बॅकग्राऊंड तयार असं दिलंय, कारण की खूप वेळ लागणार होता बॅकग्राऊंडसाठी, यामुळं पूर्ण तयार असं करून दिलंय. त्यानंतर ना हा लाईट इफेक्ट ही मारून दिलाय, जी काही गरज नाही आता ह्या लाईट इफेक्टची. त्यानंतर ना हा हंडीचा PNG, प्रत्येक ह्याच्यात हाच PNG वापरलाय. नंतर ना हे श्रीकृष्णाचं कॅलिग्राफी टेक्स्ट आणि नंतर ना निमित्त सर्व नागरिकांना मंगलमय शुभेच्छा. आणि इथनं पुढं आता शायरी ते मी ॲड करतो, तर ते पटापट ॲड करून घेतो. तर व्हिडिओचा पासवर्ड असणार आहे 1234, म्हणजे 1 2 3 4 या प्रकारे शायरी घेतली. ही शायरी असणार आहे, रूप मोठे प्रेमळ आहे. या प्रकारे शायरी ॲड केली आणि याला फॉन्ट आता ॲड करतो. सेकंड पासवर्ड असणार आहे 8765, म्हणजे 8765. आणि याची लाईन स्पेसिंग जरा कमी करतो, म्हणजे जरा चांगला दिसेल. या प्रकारे इथं ॲड करून घेतलेलं. ही शायरी व्हाईट थीम मध्येच ठेवतो. या प्रकारे दिसून येईल. त्यानंतर ना तुम्ही तुमच्या मॉडेलच्या साठी एक पट्टी ॲड करून देतो. तर ही पट्टी असणार आहे, त्याच्यावर तुम्ही मॉडेलचा फोटो ते सगळं टाकू शकता. तुम्ही मंडळाचा बॅनर बनवत असला तर तोही टाकू शकता. फक्त या इमेजमध्ये मॉडेलचा जो फोटो आहे तो तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं ॲड करावा लागेल. म्हणजे या साईडनं मॉडेलचा फोटो तुम्हाला ॲड करायला लागणार आहे. तर हा व्हिडिओ एवढाच होता. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये. म्हणजे दहीहंडी निमित्त आपण 3रा बॅनर केला त्या बॅनरमध्ये. तर बाय.